गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांनी एक सुद्धा काही काम केला नाही। फडणवीस साहेबाच्या हातात सूत्र आल्यामुळे बरेच काही ह्या 2.5 वर्षामध्ये कामं मार्गी लागलेत आहे। लोकांसाठी आता काम करणार सरकार एकच भाजपा, याच्याशिवाय लोकांना पर्याय नाही। आता महाराष्ट्रामध्ये नाही आणि इंडियामध्ये नाही। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे जाणकार नेते आहेत आणि ते सगळ्या सर्वसामान्याचे प्रश्न त्यांना ते कळतात आणि ते आपल्या मार्गाला लावून जनसामान्याचे काम मार्गाला लावतात। 2.5 साल में जो भी काम किए इन्होंने, अभी आने वाले 5 साल अगर इनको मिलते हैं तो इससे अच्छे काम करेंगे। लोकांसाठी आमच्यासाठी सर्व महाराष्ट्रासाठी एकमेव सरकार जे महायुती सरकार आहे। सांगाल दादा, महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि महायुतीचे 2.5 वर्ष यात कोणी जास्त चांगलं काम केलेले आहे? महाविकास आघाडी असल्यानंतर सगळ्या कामाला स्थगिती भेटत गेली आणि जेव्हा आपले शिंदे साहेब आणि यांची देवाभाऊची जेव्हा ही आली, एकता झाली समजा, तेव्हा भरपूर प्रश्न सुटत गेले। जसं की एक उदाहरण सांगायला जाऊ तुम्हाला, समृद्धी महामार्ग असो, त्याला स्थगिती देण्याचं काम कोणी केलं? उद्धव साहेबांनी। त्याला परत आणखीन अंमलबजावणीत आणायचं काम फक्त देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा यांनीच केलं। त्याच्यानंतर इथं पाणी प्रश्न होता। पाणी प्रश्न 1680 कोटीत पहिले मंजूर झाली होती, पण काही कालांतराने यांनी काही कारणामुळे ती सरकार पडली आणि त्यानंतर मग देवाभाऊची सरकार परत आली अस्तित्वामध्ये आणि तीच योजनेला पण त्यावेळेस 1680 कोटीत होणारी योजना ती 2750 कोटी रुपये लागले, पण देवाभाऊमुळेच हे काम पूर्ण झाले। आणि त्यानंतर त्याचे पूर्ण श्रेय जातं समजा आमचे अतुल सावे यांना, कारण की त्यांनी संभाजीनगरमध्ये ती योजना आणायचं काम पूर्ण त्यांनीच केलं। आणि त्यानंतर आणखीन सांगू तुम्हाला, कचऱ्याचा प्रश्न होता संभाजीनगरला, तर ते ताकीद पूर्ण 100 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस म्हणजे देवाभाऊ आमचे, आणि त्यांनी पुरे फंड आमच्या अतुलजी सावे साहेबांना पूर्ण मदत केली। संभाजीनगरचं आज जिकडं पहा 100 कोटीचे कुठं रोड दिलेत, नॅशनल हायवे वगैरे असो, सगळं देवाभाऊ, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि सावे साहेबांचं जिकडं तिकडं नाव झालं सगळीकडे। महायुती सरकारने 2.5 वर्षात केलेल्या कामावर आपण समाधानी आहात का? कोणाचं? महायुती सरकारने केलेल्या कामावर आपण 2.5 वर्षात केले त्यावर समाधानी आहात? एकदम समाधानी आहे, कारण की आमच्या इथं पाण्याचा प्रश्न आता काही 2-3 महिन्यात सुटणार आहे। त्याच्यानंतर राहिली गोष्ट कचऱ्याची समस्या होती मागे, ती सुरळीत झाली। रोडांचे फार प्रश्न होते, समृद्धी असो, सोलापूर हायवे असो, हे सगळे पूर्ण झालेले आहेत, तर त्यांच्यावर सगळे लोक चांगले खुश आहेत। लोकांसाठी काम करणार सरकार कोणतं नाही? लोकांसाठी आता काम करणार सरकार एकच भाजपा, याच्याशिवाय लोकांना पर्याय नाही। आता महाराष्ट्रामध्ये नाही आणि इंडियामध्ये नाही। सर्वात जास्त विकास कामे कोणत्या सरकारच्या कार्यकाळात झालेली आहे? सगळ्यात जास्त कार्यकाळात म्हणजे भाजपामध्ये सगळ्यात जास्त कामं झालेली आहेत आणि ठाकरे साहेबांच्या याच्यात तर सगळे स्थगिती ब्रेक लावण्याचं काम झालंय पूर्ण। महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि महायुतीचे 2.5 वर्ष यात कोणी चांगली कामं केलेली आहे? निश्चितच महायुतीने चांगले कामं केलेले आहे। या 2.5 वर्षात जे आपला आत्ताचा जे काळ गेलेला आहे, अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर या सरकारने त्याच्या अगोदरच कोल्हापूर टोयोटा, त्याच्यानंतर असे अनेक प्रकल्प आणले ज्याच्यामुळे या मराठवाड्याला, महाराष्ट्राला लाखोच्या संख्येने रोजगार मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचे आधी 1500 रुपये आता होते, आता 2100 रुपये या सरकारने केलेले निश्चितच चांगला काम केलेलं आहे आणि महायुती हे परत सत्तेमध्ये येणार आहे। महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या तुलनेत कोणत्या सरकारने सामान्यांच्या समस्या सोडवल्या? आम्ही जास्त सामान्य समस्या लोकांचे, मला असं दिसते की महायुती सरकारने जास्त लोकांचे समस्या सोडवलेल्या आहे। त्याच्यामध्ये सर्वात जास्त किसान, त्याच्यानंतर स्टुडंट आणि त्याच्यानंतर जे गोरगरीब मोलकरीण कामगार महिला आहेत त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत। काय सांगाल दादा, महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि महायुतीचे 2.5 वर्ष यात कोणी जास्त चांगलं कामं केलेली? महायुतीच्या सरकारने समृद्धी महामार्ग मार्गाला लावला आणि लोकांच्या येण्या जाण्याचा जो काही प्रश्न आहे मुंबईला, राजधानीला, तो सुखकर केला आणि शेतकऱ्यांना जो काही त्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या जमिनीचं पण मोबदला बरोबर दिला आणि ते पण आजच्या घडीला खुश आहेत। आणि तसेच आमच्या जिल्ह्यात जे काही पाणी प्रश्न होता, महाआघाडीने जो पाणी प्रश्न होता, जे काही अमाऊंट आणल्या होत्या त्या अमाऊंट महाआघाडीने रोखवल्या आणि महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर तो पाणी प्रश्न आमचा मार्गी लावलाय। महायुती सरकारने 2.5 वर्षात केलेल्या कामावर आपण समाधानी आहात?
बिलकुल समाधानी आहोत आम्ही. लाडकी बहीण योजना या माध्यमातून आमच्या महिला भगिनी सगळ्या त्यांची प्रगती होत आहे. तसेच आपले बंधू जो लाडका भाऊ आहे, लाडका भाऊ योजनेसाठी पण त्यांनी प्रत्येक महिना 10,000 रुपये ते 15,000 रुपये त्यांची जी शिष्यवृत्ती मिळते आहे, त्याच्यात पण आमचे लाडके भाऊ पण खुश आहेत या महायुतीच्या सरकारमध्ये. सर्वात जास्त विकास कामे कोणत्या सरकारच्या काळात झालेली आहे? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे जाणकार नेते आहेत आणि ते सगळ्या सर्वसामान्याचे प्रश्न त्यांना ते कळतात आणि ते आपल्या मार्गाला लावून जनसामान्याचे काम मार्गाला लावतात. सर, आम्ही तर गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप दुःखात गेलोय. गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांनी एक सुद्धा काही काम केला नाही. याचं कारण असं आहे की तो गलत रस्त्याने गेलेल्यामुळं त्यांनी काही काम केलं नाही. पण चांगल्या माणसाच्या हातात सूत्र आल्यामुळे, फडणवीस साहेबाच्या हातात सूत्र आल्यामुळे बरेच काही ह्या 2.5 वर्षामध्ये कामं मार्गी लागलेत आहे. त्याच्यामुळे आमचे काही पाण्याचा प्रश्न होता, आमचं औरंगाबाद शहरचं, संभाजीनगरचं खूप पाण्याचा प्रश्न होतं. त्याच्यामध्ये आमचे अतुल साहेब आमदार आमच्या वार्डाचे पूर्व मतदारसंघाचे, त्यांनी 1680 कोटी रुपये हे त्यांनी मंजूर करून आणली होती. त्यावेळेस उद्धव साहेबाच्या सरकारने ती स्थगिती दिली. त्याच्यामुळे त्यांचं काम तिथंच थांबलं गेलं. फडणवीस साहेबांचं सरकार डब्बल आली. त्याच्यानंतर आम्हाला आणखी 1680 कोटी रुपये भेटले आमच्या साहेबांना आणि आमचा पाण्याचा प्रश्न जो होता तो आज पूर्णपणे संपूर्ण नील झालेला आहे. एवढ्या काही 3 महिन्यामध्ये बरंच काही ह्या संभाजीनगरला असं पाणीमय जलमय होऊन जाईल असा काही आमचा फडणवीस साहेबाचा सरकार आहे आणि असाच पुढे फडणवीस साहेबाचा सरकार असावा म्हणून आम्ही सगळ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये खूप काही सपोर्ट करतोय आणि आमच्या अतुल साहेबांना बहुमताने निवडून आणायची आमची खूप तयारी चालू आहे. महायुती सरकारने 2.5 वर्षात केलेल्या कामावर आपण समाधानी आहात का? हो सर, बिलकुल समाधानी आहोत. या 2.5 वर्षामध्ये बरेच काही कामं झालेत फडणवीस साहेबाच्या नेतृत्वामध्ये. समृद्धी मार्ग झाला, सोलापूर हायवे झाला आणि माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, मी आज बाहेर जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याचा माणूस आहे पण इथं 30 ते 35 वर्षांनी राहतो. माझ्या जिल्ह्यात सुद्धा फडणवीस साहेबांनी बरेच काही हायवेचे कामं केलेत आणि काही पाणी प्रश्नही फडणवीस साहेबांनी सोडवलेत. आता येत्या काही काळामध्ये आपल्या गोदावरीला पाणीचा प्रश्न सोडवणार असा फडणवीस साहेबांनी काल आमच्या इथं सभेमध्ये सांगून गेलेत. त्याच्यामुळे आम्हाला खूप काही फडणवीस साहेबांवर विश्वास आहे की त्यांनी आमचा पाण्याचा प्रश्न जरूर सोडवेल आणि शेतकऱ्यांना जसं आम्हाला वार्डामध्ये गल्ली गल्लीने पाणी मिळतंय तसं शेतीला सुद्धा शेतकऱ्यांना शेतामध्ये दांडाने पाणी मिळेल हीच आम्ही फडणवीस साहेबांकडून आमची खूप काही अपेक्षा आहे आणि ते आमची पूर्ण होईल. महायुती सरकारने अनेक योजना 2022ला आल्यानंतर सरकारमध्ये अनेक योजनाला पाठपुरावा दिला. जे स्थगिती झालेले योजना होत्या, ज्या थांबल्या होत्या, स्थगिती झालेले जे प्रकल्प होते ते सगळे थांबलेले होते, त्याला ताकद देण्याचं काम आणि त्या योजनेला फंड देण्याचं काम हे महायुती सरकारने केलेलं आहे. महायुती सरकारने 2.5 वर्षात केलेल्या कामावर आपण समाधानी आहात का? हो, आपण महायुती सरकारवर जे 2.5 वर्षात महायुती सरकारने कामं केले हे पुऱ्या जनतेतल्या मनातले, मतदाराच्या मनातले आणि महाराष्ट्र गोरगरीब जनतेच्या मनातले या महायुती सरकारने तिन्ही नेत्यांनी कामं केले. काय सांगाल दादा, गेल्या समजा 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडी आणि 2.5 वर्ष महायुतीचं सरकार होतं, तर कोणी जास्त चांगलं कामं केलेली? महायुतीच्या सरकारने सर्वात जास्त कामं केले 2022 नंतर. अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मराठाच्या गोरगरीब मुलांना लोन देण्यात आले, त्याच्यामुळे त्यांनी व्यवसाय वगैरे सुरू केलेत. आणखीन त्यांच्यामुळं भरपूर मुलांना रोजगार मिळाला, काम मिळालंय. मी तर म्हणेल लोकांसाठी काम करणारं सरकार महायुती आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे लोकांचे कामं पूर्णपणे करतील. सर्वात जास्त विकास कामे कोणत्या सरकारच्या काळात झालेली आहे? सर्वात जास्त कामे भाजप सरकारच्या काळात आली. कोणती कामे? पाण्याची योजना असो, रस्ते असो, ड्रेनेज लाईन असो, गल्लोगल्लीतले लाईट असो, आणखी गरिबांसाठी अशा खूप योजना मी सांगू शकणार नाही. अशा खूप योजना गरिबासाठी भारतीय जनता पार्टी सरकारने आणलेल्या आहे. शिवसेना भाजप युतीने काम चांगलं कसे? जसे की रस्त्याचे कामं केले, रोडचे कामं, परत पाणी योजना,
भरपूर काही काम केलं. महायुती सरकारने 2.5 वर्षात केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहे? हो, कशी समाधानी आहे? सगळ्या सुविधा उभ्या केल्या. लाडकी बहिणीची योजना आणली, गरिबांसाठी योजना आहे. महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या तुलनेत कोणत्या सरकारने सामान्य माणसांच्या समस्या सोडवल्या आणि कोणत्या समस्या? जसं लाडकी बहीण आहे, जसं पाणी योजनेची, परत रस्ते व्यवस्थित केले एकदम. महायुति सरकार ने चांगलं काम किया। कसं? जिन्होंने अच्छे काम किए, रोडों का विकास हुआ, लोगों की समस्या जो भी थी सब सॉल्व करे 2.5 साल में। हर अच्छी अच्छी योजना लेके आए, लाड़की बहना योजना लेके आए, फिर कामगार की योजना, तो बहुत से ऐसे लाभ मिले उनकी सरकार में। महायुती सरकारने 2.5 वर्षात केलेल्या कामावर आपण समाधानी आहात का? समाधान है। कसे? आता यानी 2.5 साल में जो भी काम किए इन्होंने, अभी आने वाले 5 साल अगर इनको मिलते हैं तो इससे अच्छे काम करेंगे। शिंदे साहब ने जो भी काम किए सब अच्छा काम किए, हर काम में उनका सहयोग है, जनता उनके साथ में है सभी। अभी तो आम जनता के लिए कोई समस्या छोड़े नहीं, जितनी उनसे सॉल्व हुई 2.5 साल में उतनी उन्होंने सब पूरी की है, और आगे जो बचती है वो भी पूरी करेंगे, ऐसी हमारी इच्छा है। महायुतीने आतापर्यंत जे 2.5 वर्षामध्ये जे काम केलेले आहे त्याचा योग्य फळाची वेळ आलेली आहे। आता महायुतीला प्रचंड मताने लोक मतदान करणार आहे आणि बहुमताने मतदान करून लोक महायुतीची सरकार बसणार आहे। महायुती सरकारने 2.5 वर्षात केलेल्या कामावर आपण समाधानी आहात का? होय, जे महायुतीने शिंदे सरकार साहेबांनी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी जे सत्तेत राहून जे काम केलेले आहे, लोकांची जी अडीअडचणी जे सोडवली आहेत, जे लोकांना जे गरजू आहेत ते सर्व काम त्यांनी केलेले आहेत, त्यांच्यामुळे सत्ता त्यांचीच बसणार आहे। महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या तुलनेत कोणतं सरकार सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या? महायुतीची जे सरकार आहे, महायुती सरकारने सर्व सामान्य जनतेचे आणि सर्व समाजाच्या हितांसाठी काम केलेले आहे। त्यांच्या सोबत सर्व समाज, सर्व मतदान लोक त्यांना भरपूर प्रचंड मताने मतदान करणार आहे। लोकांसाठी काम करणारे सरकार कोणते? मग लोकांसाठी आमच्यासाठी सर्व महाराष्ट्रासाठी एकमेव सरकार जे महायुती सरकार आहे।